संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. पुढची बातमी आहे डोंबिवलीहून. डोंबिवलीतील रुणवाल गार्डन सिटी या गृहसंकुलातल्या रहिवाशांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. MIDC कडून पाणी कपात होत असतानाच गृहसंकुलातील काही इमारतींमधील रहिवासी दमदाटी करून पाण्याचे वॉल परस्पर फिरवत असल्यामुळे सध्या पाण्याचं असमतोल वितरण होत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे रुणवाल गार्डनमधील प्रिमरोज म्हाडा इमारतीमध्ये राहणाऱ्या 621 कुटुंबांना पाणी मिळत नाहीये. पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज मोर्चा काढून रुणवाल गार्डनच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसंच कार्यालयाबाहेर 6 तास ठिय्या आंदोलनही केलं. आमच्या वाट्याचं पाणी चोरलं जात आहे असा आरोप या रहिवाशांनी केलाय. या सर्व इमारतींमध्ये सुरुवातीला 24 तास पाणी पुरवठा केला जात होता. मात्र सध्या एक थेंबही पाणी येत नसल्यामुळे रहिवाशांना रोजच पाण्याचे टँकर मागवावे लागतात. त्यामुळे पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. दरम्यान सध्या या रहिवाशांना टँकरनं पाणी पुरवठा केला जाईल असं तोंडी आश्वासन बिल्डरच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय. त्यामुळे रहिवाशांनी आंदोलन मागे घेतलंय. रुणवाल EWS म्हाडा डोंबिवली, 1 महिन्यापासून आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे. काही दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही आमच्या सोसायटीपर्यंत पोहोचलेला नाहीये. यांचं म्हणणं आहे आम्हाला MIDC कडून कमी पाणी येतंय. ठीक आहे, पाणी कमी येतंय ना, मग त्यातला EWS चा जो वाटा आहे तो EWS पर्यंत पोहोचवण्याचे काम रुणवाल वाल्यांचे आहे, त्यांच्या FM ऑफिसचे आहे. पण त्यांच्या FM चे ऑफिसचे अधिकारी आज आमच्या समोर आम्हाला आमच्या हक्काचं पाणी देण्यासाठी असमर्थ ठरलेले आहेत. आमच्या सोसायटीला पाण्याचं एकदम तुटवडा जाणवतो. एकदम म्हणजे एकदम साधारणतः 10,000 लिटर फक्त पाणी येतं. एक टँकर फक्त. 621 लोकांचं कुटुंब आहे तिथं. 621 कुटुंब. हे लोक आज पाणी येईल, उद्या येईल, आज येईल. मागच्या महिन्याचं बिल आमचं जवळपास 2.5 ते 2 लाख रुपये बिल झाले. 2.5 ते 2 लाखाच्या आसपास बिल झाले. त्यांचे प्रायव्हेट वाले जे आहेत फ्लॅट्स, ते काही लोक जाऊन तिकडे कॉक बंद करतात आणि आमचे लोक जाऊन तिकडे कॉक चालू केलं की आमचे कॉक हे लोक बंद करतात आणि आम्हाला पाणी देत नाहीये. आमच्या वाटेचं पाणी MIDC कडून आम्हाला येतं. मग ते आमचं पाणी ते कुठं जातं ते त्यांना विचारा. ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाही. तर एकीकडे पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये महापालिका